नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आजची आपली कथा आहे घरेलू हिंसाचार किंवा अत्याचार. आपण बोलतोय की आजचा समाज हा खूप पुढारलेल्या विचारांचा आहे, पण खरंच आहे का हो? रोज टीव्ही मध्ये एकतरी बातमी असतेच की ताईने अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केली, मुलांना संपवले, पैशाच्या हव्यासापोटी सुनेची हत्या केली. बातमी ऐकली की काळजाचा ठोका चुकल्यासारखं वाटतं. असंच काहीतरी घडत असताना आपण काय पाऊल उचलले पाहिजे हे या कथेतून शिकायला मिळते. चला तर मग पाहूया आजची कथा. रात्रीचे 11 वाजले होते. कुटुंबातील अर्धे सदस्य झोपले होते, तर इतर जण झोपण्याच्या तयारीत होते. सकाळचे काम करून सगळे थकले होते. आज मुलगी नमिताच्या लग्नाची तारीख ठरली होती. पाहुणे त्यांच्या घरी निघून गेले होते. सून रसिका आणि धाकटी मुलगी नमिता देखील स्वयंपाकघरातील काम संपवून झोपायला जाणार होत्या. अचानक दारावर टकटक आवाज आला. दोघीही आपापल्या खोलीत जाताना थांबल्या. त्यांनी एकमेकींकडे पाहिले. विचार केला की इतक्या रात्री उशिरा कोण येऊ शकते. मग पुन्हा एकदा टकटक झाल्याचा आवाज आला. यावेळी आवाज जास्त होता. इतक्या उशिरा थेट बाहेर जाऊन दार उघडण्याचा काहीच उपयोग नव्हता. ते शहाणपणाचे नव्हते, कारण रात्रीचं बाहेर कोण असेल माहीत नाही. म्हणून रसिकाने जाऊन तिचा नवरा नितीनला उठवले. नितीन दाराजवळ आला आणि विचारले, कोण आहे? बाहेरून एक साधा आवाज आला, मी. मग रडण्याचा आवाज आला. आवाजात स्पष्ट ऐकू येत नव्हता, त्यामुळे ते कोण ओळखीचे होते की अनोळखी हे स्पष्ट होत नव्हते. शेवटी नितीनने नमिताला इशारा केला, जा आणि बाबांना उठव. नमिता आत गेली आणि तिचे वडील विलासराव यांना उठवले आणि त्यांना घेऊन हॉलमध्ये आली. बाहेर उभ्या असलेल्या महिलेचे रडणे अजूनही चालूच होते. काही वेळ विलासराव तिथेच विचार करत उभे राहिले, पण थोड्या वेळाने रडणे थांबले. शेवटी जेव्हा त्यांनी धाडस करून दार उघडले, तेव्हा त्यांच्या समोर एक महिला बेशुद्ध पडली होती. तिने शॉल गुंडळलेली होती. नितीन आणि विलासराव एकमेकांकडे पाहत होते. विलासरावांनी धाडस केले आणि त्या महिलेच्या चेहऱ्यावरील शाल काढण्यासाठी बाहेर गेले. तिचा चेहरा पाहून ते आश्चर्यचकित झाले आणि त्यांचा चेहरा फिकट पडला आणि ते फक्त एवढंच बोलले की अगं स्मिता. हे नाव ऐकून रोहिणी आणि नितीन बाहेर धावले. मुलीला अशा अवस्थेत पाहून आई आणि रोहिणी यांना अश्रू अनावर झाले. माझ्या मुलीला काय झालं? तू इतक्या रात्री इथे कशी? आणि तिच्या चेहऱ्यावर जखमा कशा आल्या? दरम्यान नितीनने आजूबाजूला पाहत म्हटले, आई थोडी शांत रहा. तू घराबाहेर उभी राहून मोठ्याने ओरडून आजूबाजूच्या लोकांना तमाशा का दाखवत आहेस? आधी स्मिताला आत घेऊन ये. जर कोणी पाहिले तर मोठी समस्या निर्माण होईल. शेवटी नितीन आणि रोहिणी यांनी स्मिताला आधार देऊन घरात आणले. आत आणल्यानंतर त्यांनी तिला सोफ्यावर बसवले. तोपर्यंत स्मिता थोडी शुद्धीवर आली होती. तिच्या आई वडिलांना आणि कुटुंबाला पाहून ती रडत म्हणाली, मी ते घर सोडले आहे आई. मी पुन्हा कधीही त्या घरात परत जाणार नाही. ते लोक मला मारतील. आई, तो माझा नवरा नाही, तो सैतान आहे. तो मला मारेल. आईला चिटकून ती जोरजोरात रडत होती. विलासराव यांनी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा रोहिणी यांनी त्यांना गप्प राहण्याचा इशारा केला. रोहिणी काही वेळ तिला शांत करत राहिल्या. स्मिता गप्प बसल्यावर रोहिणी यांनी विचारलं, काय झालं स्मिता? आज तुझ्या नवऱ्याने तुला पुन्हा मारलं का? काही वेळापूर्वी तू इथून निघून गेलीस तेव्हा तर तू आनंदाने गेली होतीस, मग आता काय झालं? रोहिणी यांच्या प्रश्नाने स्मिताच्या डोळ्यात पाणी आले आणि ती म्हणाली, आई, आज नमिताच्या लग्नाच्या वेळी तू तुझ्या होणाऱ्या विहीनबाईला सोनाचे कानातले द्यायचे कबूल केलेस. या गोष्टीचे सासूबाईंना खूप वाईट वाटले, कारण 2 वर्षापूर्वी माझ्या लग्नाच्या वेळी तू त्यांना फक्त साडी आणि 2,000 रुपये दिले होतेस. मी घरी पोहोचताच त्यांनी दारावर मला टोमणे मारायला सुरुवात केली. त्या म्हणत होत्या की तुझ्या आईकडे खूप पैसे आले आहेत आता. 2 वर्षापूर्वी त्यांनी मला स्वस्तात कटवले. जेव्हा मी त्यांना सांगितले की माझ्या लग्नाच्या वेळी नितीन कमावत नव्हता, आता कुटुंबात 2 कमावते सदस्य आहेत, तेव्हा ते स्वतःच्या पद्धतीने पैसे खर्च करत आहेत. मग तुझा जावई विशाल मला मारहाण करू लागला. तो मला म्हणाला की मी त्याच्या आईशी वाद घालत आहे. आई, त्यांनी मला खूप मारहाण केली. जेव्हा ते मला मारहाण करून थकले, ते त्यांच्या खोलीत गेले आणि झोपले. तेव्हा मी कशी तरी उठले आणि धावत इकडे आले. मला आता हे सहन होत नाही आई. गेल्या 2 वर्षांपासून मी हे सहन करत आहे. तुम्हाला प्रत्येक वेळी समजावून सांगितलेस आणि परत पाठवलेस,
पण मी आता त्या घरात जाणार नाही. ठीक आहे माझ्या बाळा, जाऊ नको, रोहिणी म्हणाल्या. मग अचानक विलासराव यांचा आवाज आला. अगं मुली, तू अशी कशी जाणार नाहीस? इथे तुझ्या धाकट्या बहिणीचे लग्न ठरले आहे. तिचे लग्न काही दिवसात आहे. लोक काय विचार करतील? तुझे लग्न करून दिले तेव्हा तू आमच्यासाठी मेलीस. हे घर तुझ्यासाठी परक झालं. तुझ्या सासरचे घर हे तुझे घर आहे आणि तू भांडून घर सोडलेस. काय करायचं या मुलीचं? आता मी या वयात बसून तुझे कौटुंबिक प्रश्न सोडवू का? तिच्या वडिलांचा आवाज ऐकून स्मिता आणखी घाबरली. दरम्यान रोहिणी यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. विलासराव आणखीनच संतापले आणि म्हणाले, घ्या, करा आता मुलीचे आणखी लाड. डोक्यावर बसवून अजून लग्नानंतर आता ती तिच्या सासरच्या लोकांची आहे. तिला तिथे जावंच लागेल. तिच्या हट्टीपणामुळे ती तिच्या धाकट्या बहिणीचा संसार जोडण्यापूर्वीच उद्ध्वस्त करेल. मी विहीनबाई यांनी विशालला फोन करून सगळं सांगतो. ती उद्या येऊन शांतपणे निघून जाईल. अगं रोहिणी, मुलीचे जास्त लाड करू नकोस. मुलीला काही समजवायचे ते रात्रभर समजव. उद्या ती सासरी निघून जाईल, समजलं का? असं म्हणत विलासराव रागाने त्यांच्या खोलीत गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी विलासराव यांनी स्मिताच्या सासरच्यांना फोन केला. जावई विशाल आणि विहीनबाईंना बोलावून घेतले. सकाळी 10 वाजता ते लोक घरी आले तेव्हा विलासरावांनी त्यांच्या समोर हात जोडून त्यांची मुलगी सासरच्या घरातून अशा प्रकारे पळून आली त्याबद्दल त्यांची माफी मागितली. मग स्मिताच्या सासूबाईंनी रागाने बोलत म्हटलं की तुमच्या मुलीला तुमच्याकडेच ठेवा, जेणेकरून ती शुद्धीवर येईल. जर ती उद्या उठून पळून गेली तर तुम्ही आम्हाला पकडायला याल. हे ऐकून विलासरावांनी स्मिताकडे रागावून पाहिले. विहीनबाईंना म्हणाले, नाही नाही, असं काही पुन्हा होणार नाही. मी तुम्हाला वचन देतो. ठीक आहे, मी तुमच्या वचनावर विश्वास ठेवते. यावेळी तुम्ही चांगलं केलं नाही. तुमच्या नवीन विहिनीला देण्यासाठी तुमच्याकडे सोन्याचे कानातले आहेत आणि तुम्ही आम्हाला स्वस्तातच गुंडाळले. जेव्हा तुम्हाला 2 मुली आहेत तेव्हा तुम्ही त्यांना आणि त्यांच्या सासू सासऱ्यांना समान वाटा द्यायला हवा. मी काय म्हणण्याचा प्रयत्न करत आहे ते तुम्हाला समजले का? त्यांनी अगदी धूर्तपणे हे विलासरावांना म्हटले. विलासराव यांनी सुरुवातीला मान खाली घातली. नंतर ते म्हणाले, हो हो विहीनबाई, मला सगळं समजतंय. नमिताच्या लग्नात मी तुम्हाला योग्य तो आहेर देईन आणि यावेळी तुम्हाला तक्रार करण्याची संधी मिळणार नाही. फक्त माझ्या मुलीला परत स्वीकारा. स्मिताच्या सासूबाई मुलगा विशालकडे पाहत खोडकरपणे हसल्या. तेव्हा विशालही म्हणाला, बाबा, तुम्ही माझ्या आईला खुश केलं, पण माझं काय? मी ऐकलंय की यावेळी तुम्ही तुमच्या नवीन जावयाला बाईक देणार आहात. तुम्ही मला स्कूटरही दिली नाही. विशालचे बोलणे ऐकून रोहिणी आणि नितीन घामाघूम झाले. त्यांना चिंता वाटत होती की विलासराव बाईक देण्यासाठी तयार झाले तर आधीच लग्नाचा खर्च आहे आणि त्यात अजून हे सगळं कसं जमणार. पण मग विलासराव म्हणाले, विशाल साहेब, त्यावेळी आमच्याकडे तुम्हाला बाईक देण्या इतपत पैसे नव्हते. लग्नाला काही दिवसच आहेत. आम्हाला हे सगळं कसं परवडणार? हे ऐकून विशाल म्हणाला, मग तुमच्या मुलीला तुमच्या सोबतच ठेवा. नमिताच्या लग्नानंतरच काय ते पाहू. अहो जावई, तुम्ही रागवू नका. माझा तसा अर्थ नव्हता. आता नमिताचे लग्न होऊ द्या. सध्याची स्थिती तुम्ही समजून घ्या. विलासराव हात जोडून म्हणाले. स्मिता उल्या डोळ्यांनी हे सर्व पाहत होती. ती तिच्या स्वाभिमानाचा त्याग करत होती. तिच्या आई वडील आणि सासरचे लोक तिला फुटबॉल सारखे वागवत होते. दुसऱ्याच्या पायावर लात मारण्यास उत्सुक होते. शेवटी तिची सासू म्हणाली, हे बघा व्याही, नमिताचे लग्न होईपर्यंत स्मिताला इथेच ठेवा. नमिताच्या लग्नानंतर काय करायचे ते आपण ठरवू. विशाल, चल आता जाऊयात. त्या हात जोडून उभ्या राहून म्हणाल्या. शेवटी विलासराव फक्त एवढेच म्हणू शकले, विहीनबाई, तुम्ही सगळे लग्नाला या. मी वचन देतो की तुम्ही यावेळी आनंदाने तुमच्या घरी परत जाताल. यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता स्मिताची सासू आणि नवरा निघून गेले. विलासराव स्मिताकडे भयंकर नजरेने पाहत आणि जवळजवळ ओरडतच म्हणाले, हेच संस्कार आम्ही तुला दिले आहेत का, की तू एका रात्री तुझ्या सासरच्या घरातून पळून आलीस? तुला आमच्या आदराची अजिबातच पर्वा नाही. बघ, तुझ्यामुळे मला या लोकांकडे भीक मागावी लागत आहे. मला आश्चर्य वाटते की हे लालची लोक लग्नाच्या नावाखाली काय काय मागतील. अगं स्मिता, आमच्याबद्दल नाही, किमान तू तुझ्या धाकट्या बहिणीबद्दल तरी विचार करायला हवा होतास. रोहिणी म्हणाल्या, शांत व्हा तुम्ही. तिच्या मागे का लागलाय? विलासराव रोहिणी यांच्यावरच ओरडले, हे सगळं तुझ्या लाडामुळे आहे.
मी पैसे कमवायला बाहेर जायचो, तू तुझ्या या मुलीला 4 चांगल्या गोष्टीही शिकवू शकली नाहीस. विलासराव यांचा राग पाहून रोहिणीने स्मिताला तिच्या खोलीत नेले. शेजारच्या सर्वांना सांगितलं गेलं की स्मिता तिची बहीण नमिताच्या लग्नाची तयारी करायला आली आहे. सर्वजण या गोष्टीला बाजूला ठेवून नमिताच्या लग्नाची तयारी करण्यात मग्न झाले. पण विलासरावांचा स्मिताला टोमणे मारल्याशिवाय एकही दिवस गेला नाही. 20 दिवसांनी नमिताच्या लग्नाचा दिवस आला. काही दिवसांपूर्वीच विलासराव स्मिताच्या सासरच्या घरी गेले होते आणि त्यांना लग्नाला उपस्थित राहण्याची विनंती करत लग्नाला येण्याचे आमंत्रण देऊन आले. पण या सगळ्यात स्मिता हळूहळू बदलू लागली होती. आता ती एकटीच घराबाहेर पडू लागली होती. ती पूर्वीपेक्षा जास्त हसायला लागली होती. मग लग्नाचा दिवस आला आणि स्मिताच्या सासरचे लोकही लग्नाला आले, तेही एकदम रुबाबामध्ये. मंडपात येताच स्मिताच्या सासूबाईंनी स्मिताला अडवले आणि म्हणाल्या, काय ग, आई वडिलांच्या घराला कंटाळली असशील की आणखी काही दिवस राहायचं आहे? पण स्मिताने उत्तर दिलं नाही. लग्नादरम्यान स्मिताच्या सासूबाई आणि नवरा दोघेही त्यांच्या मनाप्रमाणे वागत राहिले आणि त्यांचा अहंकार दाखवत राहिले. नमिताचे लग्न सुरळीत पार पडले आणि ती तिच्या सासरच्या घरी निघून गेली. आता निरोपाची वेळ झाली. हळूहळू सर्व नातेवाईक निघू लागले. मग स्मिताची सासू आणि तिचा नवरा विलासराव यांना भेटायला आले. आम्हालाही निरोप द्या सासरे बुवा, आम्हालाही आमच्या घरी जायचं आहे. विलासराव काही बोलण्यापूर्वीच स्मिता तिचे सामान घेऊन बाहेर आली. तिच्या भांगेत सिंदूर नव्हता आणि गळ्यात मंगळसूत्रही नव्हते. ती साधा पंजाबी ड्रेस घालून बाहेर पडली. तिच्या हातात काही कागदपत्रेही होती. तुमच्या मुलीकडे पहा, ती किती छान कपडे घालून आली आहे. तिच्याकडे पाहून कोणीही सांगू शकतं का की ती एक विवाहित महिला आहे? मग स्मिता त्यांच्याकडे आली आणि विशालला कागदपत्रे देत म्हणाली, मी या माणसाची पत्नी होण्यास नकार देते. विशालने कागदपत्रे उघडली आणि पाहिले की ती घटस्फोटाची कागदपत्रे आहेत. ते पाहून विशालने स्मिताकडे रागाने पाहिलं आणि म्हणाला, हा काय विनोद आहे? तू घटस्फोटाची कागदपत्र तयार केलीस म्हणूनच तू आम्हाला इथं बोलावलं आहेस का? गुपचूप माझी बायको म्हणून राहा, नाहीतर मला माहित आहे की तुला तुझी जागा कशी दाखवायची. घटस्फोटाच्या कागदपत्रांचे नाव ऐकताच तिथे उभे असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले. स्मिताच्या सासूबाई ओरडल्या, तुम्ही तुमच्या मुलीला पाहिलं आहे का? आम्ही तिला मारत नाही, ती स्वतःहून मार खाते आणि त्या बदल्यात माझ्या मुलाची बदनामी होते. विलासराव रागातच स्मिताला म्हणाले, स्मिता, हे काय कृत्य आहे? तुला आमची बदनामी करूनच सगळं थांबवायचं आहे का? हे सगळं करण्यापूर्वी तू कोणाला विचारलं होतंस? कसला आदर बाबा? मी कोणाला का विचारावं? मी जगले काय किंवा मरले काय याची कोणाला पर्वा आहे? मला मारहाण होते, मला वेदना होतात, माझ्या शरीरावर अजूनही जखमा आहेत. कोण माझी काळजी केली का? कोणाही, बरोबर ना? म्हणूनच मला स्वतःबद्दल विचार करावा लागतो आणि मी ठरवलं आहे, मला या नात्यातून मुक्त व्हायचं आहे. आता मला आणखी मारहाण सहन करण्याची हिंमत नाहीये. स्मिता, जर तो विशालला घटस्फोट दिला तर तुला या घरात राहता येणार नाही. अहो बाबा, मीच तुमच्या घरात राहणार नाही. कारण जर तुम्हाला मला साथ द्यायची असती तर तेव्हाच दिली असती, जेव्हा त्याने मला मारहाण केली आणि इथं पाठवलं होतं. 2 वर्ष झाले तुम्ही हे सहनच केलं नसतं आणि प्रत्येक वेळी समजावून सांगून मला तिथे पाठवलं नसतं. मी शिकलेली आहे, मी स्वतःची व्यवस्था केली आहे. तुम्हाला माझ्यासाठी काहीही करण्याची गरज नाही. स्मिता विलासराव यांना थांबवत म्हणाली. मग विशालकडे वळून ती म्हणाली, तुम्ही इथे काय पाहत उभे आहात? तुम्हाला इथून एक पैसाच काय, काहीही मिळणार नाही. जेव्हा त्यांची मुलगी तुमची सून नाही तेव्हा तुम्हाला काहीच मिळणार नाही. तुम्हाला निरोप मिळेल तेव्हा तुम्ही मला कोर्टात भेटा. असे म्हणत स्मिता तिचे सामान घेऊन स्मिता निघून गेली. सुरुवातीला ती तिच्या मैत्रिणीच्या घरी राहू लागली आणि तिच्या सासरच्या लोकांविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल केला. तिच्या शरीरावरील खुणा आणि शेजाऱ्यांच्या साक्षीच्या आधारे आरोप सिद्ध झाले. यामुळे तिला घटस्फोट आणि पोटगी सहज मिळू शकली. या काळात विलासराव तिला 2दा घ्यायला आले, पण तिने तिच्या पालकांच्या घरी जाण्यास स्पष्ट नकार दिला. आज ती एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करते आणि स्वावलंबी असून स्वाभिमानाने जगत आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला स्मिताचा निर्णय योग्य की अयोग्य वाटतो ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास कथेला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवनव्या कथांसोबत.
धन्यवाद.